काल आपण पाहिलं होतं की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, पेअर्स ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कशा प्रकारच्या ठिकाणी तयार होतात याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. तर आज आपण पाहूया एखाद्या ट्रायंगलचे एक्स्ट्रा अँगल कसे असतात आणि त्यांची प्रॉपर्टी काय असते. या दोन गोष्टी या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती करून घेऊया, म्हणजे आपला टॉपिक या ठिकाणी समाप्त होतो. तर त्रिकोणाचे इंटर अँगल काय असतात हे मुद्दा आपण पाहूया अगोदर. इंटेरियर अँगल त्रिकोणाच्या ऑफ ट्रायंगल त्रिकोणाचे आंतरकोन. समजा एखादी ट्रायंगल आहे, ए बी सी. ते आतले कोण म्हणतो आपण याला, स्मॉल बी स्मॉल ए, हे जे काय मेजरमेंट दाखवले सी. तर हे जे काही अंतर्भागामध्ये कोण आहे त्याला इंटर अँगल म्हणतात. तर एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल कशाला म्हणतात, त्रिकोणाचा बाह्य कोन कशाला म्हणतात आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. ओके, एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचे बाह्य कोन. तर समजा एखादी त्रिकोण आहे, आणि या त्रिकोणाला एखादी रेष, एखादी बाजू आपण असे एक्सटेंड केली, समजा वाढवली, तर इथं जे काय कोन तयार व्हायला आहे, त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या लिनियर पेअरमध्ये जे काय कोन तयार होतो, पी क्यू आर एस असा एक कोन काढला आपण. तर इथे एक अँगल तयार व्हायला आहे, ह्या कोणाचा अँगल पी आर क्यूचा, ह्याला लिनियर पेअरमध्ये ए एल पीमध्ये, म्हणजेच अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, द अँगल विथ फॉर्म इन लिनियर पेअर विथ द इंटर अँगल ऑफ ट्रायंगल, दॅट अँगल्स आर कॉल्ड एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल. जर त्रिकोणाच्या आंतरकोनासोबत रेषीय जोडीतील कोन तयार होत असेल तर त्या कोणाला त्रिकोणाचा बाह्य कोन असे म्हणतात. ओके, तर काय म्हणायच्या ठिकाणी, अँगल्स फॉर्म विथ linear pair of the interior angle of triangle, that angles are called exterior angle of triangle, त्रिकोणाचा बाह्य कोन असे म्हणतात. म्हणजे त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या रेषीय जोडीतील आंतरकोनासोबत रेषीय जोडीतील तयार होणाऱ्या कोणाला त्रिकोणाचा बाह्य कोन असे म्हणता येतात. तर एखाद्या त्रिकोणाला किती बाह्य कोन काढता येतात जर आपण पाहिलं थोडक्यात, तर हाऊ मेनी ट्रायंगल्स वी कॅन ड्रॉ बी गिवन वन ट्रायंगल, एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल.
तर इथं ABCDEF ओके, एवढ्या अँगल्स या ठिकाणी काय होतात, एक्स्ट्रा अँगल म्हणून तयार होतात. तर हा एकूण सरळ रेषे असतात ना, हे दोन अँगल, नंतर हे दोन म्हणजे एकमेकाचे एक्स्ट्रा अँगल, त्यानंतर हा ह्या कोणाशी इथल्या, चला आपण यामध्ये नाव दिलं PQR, म्हणजे पीचे दोन एक्स्ट्रा अँगल तयार होतात, P आणि E, नंतर P आणि F, लिनियर पेअर म्हणजे या दोघांची बेरीज 180 आपल्याला घेता येते, P + F, नंतर P + E, या दोघांची बेरीज पण आपल्या ठिकाणी 180 घेता येते. त्यानंतर R + E, नंतर R + D हे पण घेता येते. नंतर आपला Q + A, Q + B, तर असे एकूण 6 अँगल फॉर्म होतात. किती? 6 एक्सटेरियर अँगल. जर MCQला वगैरे प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी सांगता आला पाहिजे. फॉर्ममुळे इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे त्याच्या अंतर कोणाचं या ठिकाणी 6 एक्स्ट्रा अँगल तयार होतात. हे नाही होणार इथले. ओके, हे जे काय कोण आहेत हे अपोजिट अँगल होतात इंटेरियरचे. कोणते होतात या ठिकाणी? अपोजिट अँगल या ठिकाणी आपला एक्स्ट्रा अँगल या ठिकाणी म्हणता येणार नाही आहे. एक्स्ट्रा अँगल होण्यासाठी काय पाहिजे, तो लिनियर पेअर पाहिजे, जे ALP मध्ये पाहिजे, अँगल्स इन लिनियर पेअरमध्ये फॉर्म व्हायला पाहिजे, तरच आपल्या ठिकाणी एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल असं या ठिकाणी म्हणता येते, अन्यथा म्हणता येणार नाही आहे. ओके, आता पाहूया या ठिकाणी आपण रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. ओके, कोणता? रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अंतरकोनाचा दुरुस्त कोन म्हणतात त्याला. ओके, समजा एखादी ट्रायंगल काढला आपण, कधी बाह्य कोन पाहिला आपण ABCD. ओके, तर इथला जे समजा आपण C हा अँगल घेतला, तर Cचे हे दोन ऑपोजिट अँगल आहेत. कोणते कोणते? A आणि B. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपलं असं म्हणता येते, इथला जर पकडला, जर A पकडला तर बाकीचे दोन रिमोट होतात, जर B पकडला तर A आणि C काय होतात ठिकाणी रिमोट इंटेरियर अँगल होतात. ओके, म्हणजे या ठिकाणी अँगल A अँड अँगल B is the remote interior angle of angle C. ओके, कोणता? अँगल C चे काय ठिकाणी ते रिमोट इंटेरियर अँगल वाले. ओके, जर आपण B पकडला तर A अँड C होणार, जर आपण A घेतला तर B अँड C होणार. तर याला म्हणतात या ठिकाणी रिमोट इंटेरियर अँगल, म्हणजे आंतरकोनाच्या दुरुस्त कोन, म्हणजे थोडक्यात विरुद्ध कोन. काय म्हणायच्या ठिकाणी एखादा आंतरकोन घेतला तर त्याचे अपोजिट अँगल कोणते काय आहेत त्याची माहिती घेणं किंवा त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणं, त्याला ठिकाणी आपण रिमोट इंटेरियर अँगल्स असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ओके, आंतरकोनाचे दुरुस्त कोन म्हणतात त्याला. कोन A आणि कोन B हे अंतरकोनाचे दुरुस्त कोन आहेत. आता बघूया प्रॉपर्टी ऑफ एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल, शेवटचा पॉईंट.
प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर एंगल ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे गुणधर्म. ओके. तर काय गुणधर्म असते त्रिकोणाच्या? असं गृहीत धरलं आपण अँगल ACD इज द exterior angle of triangle ABC. ओके. मग ACD हा जर बाह्यकोन असेल तर त्याचा अंतरकोन कोणता होतो? रिमोट एंट्री अँगल कोणता होतो? अंतरकोन कोणता त्याचा? C होतो. बरोबर आहे ना. C चे रिमोट एंट्री अँगल कोणते आहेत मग या ठिकाणी? B आहे. ओके. मग याची आपण प्रॉपर्टी लिहूया. द मेजर ऑफ exterior angle of any triangle is equal to the sum of measure of their remote interior angle. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या अंतरकोनाच्या दुरुस्त कोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. ओके. म्हणून समजा आपण इथे याला नाव दिलं x, इथं आहे समजा y आणि इथं आहे समजा z. ओके. तर या ठिकाणी आपलं असे माप काढता या ठिकाणी मेजर ऑफ किंवा डायरेक्ट अँगल x इज इक्वल टू हा आहे बाह्यकोन. ह्या बाह्यकोनाचा हा अंतरकोन, त्याचे हे दोघं दुरुस्त कोन, म्हणजे ह्याचं माप या दोघांच्या बेर जेवढं असतं. म्हणजे मग प्रॉपर्टीमध्ये कसं लिहिणार मग आपण? मेजर ऑफ अँगल x इज इक्वल टू अँगल y प्लस अँगल z. ओके. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या आंतरकोनाच्या दुरुस्त कोनाच्या मापाच्या बेर जेवढे असते. ते त्रिकोणाचा बाह्यकोन, हे त्याचा आंतरकोन आणि हे त्याचे दोन दुरुस्त कोन. ओके. रिमोट इंटेरियर अँगल. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण प्रॉपर्टी थोडक्यात पाहता येते. ओके. तर अशा प्रकारे जर आपण ओळख करून घेतली आहे, काय याची ओळख करून घेतली की एक्सटेरियर अँगल काय असतो, कशाला म्हणतात? त्रिकोणाच्या आंतरकोनासोबत लिनियर पेअरमध्ये तयार होणाऱ्या कोणाला त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. त्यानंतर किती बाह्यकोन असतात? त्यानंतर रिमोट इंटेरियर अँगल,
त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे आंतरकोनाचे दुरुस्त कोन त्यांची ओळख करून घेतली आणि प्रॉपर्टी पाहिली. द मेजर ऑफ एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल एनी ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर ऑफ देअर रिमोट इंटेरियर अँगल. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या आंतरकोनाच्या दुरुस्त कोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असते. हे आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. ओके, इट इज क्लिअर. तर या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे आज. तर हे पर्यंत झालंच होतं काल. याच्या पुढची माहिती काढून थोडक्यात वाचन करून घ्यायचं आहे, एक्झाम्पल्स वगैरे. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 21 आणि त्याच्या खालच्या प्रॉपर्टी जे काय आपण शिकलो, टूल बार्स, टूल लिंक्स, या ठिकाणी पाहायचं आहे. येत्या सोमवारपासून या ठिकाणी ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स या ठिकाणी सुरुवात होईल. ओके, हां, हे लिहायचं. प्रॅक्टिस सेट 21 इकडे अगोदर प्रॉपर्टी लिहायची, याची गुणधर्म अजून डबल एक बार. ओके, किंवा मी लिहिलं डबल लिहून घ्यायचं. इथं आहे प्रॉपर्टी. द मेजर ऑफ अन एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ देअर मेजर ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. मी पण लिहून दिलेलं आहे तिथं. त्यानंतर हे 3 प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. ओके, त्यानंतर हे माहिती घ्यायची आणि सोमवारला आपल्या ठिकाणी ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर या ठिकाणी टॉपिक सुरुवात येईल, याची काळजी घ्यायची. ओके, धन्यवाद.